नमस्कार मित्रांनो. जसं की आपण बघू शकता, आपण डेली मार्केट व्लॉग पोस्ट करतो. तर वेलकम टू आवर चॅनल. वेलकम टू डेली मार्केट व्लॉग्स मराठी. तर इथे आपण मराठीमध्ये स्टॉक मार्केटचा डेली कंटेंट, स्टॉक मार्केटमध्ये काय मूव्हमेंट राहिल्या, स्टॉक मार्केटचं नेक्स्ट मूव्ह काय राहील उद्याची, ह्याच्याबद्दल एक स्मॉल अनालिसिस करतो आणि तुम्हाला सांगतो. तर तुम्ही आमच्या चॅनलला शेअर करू शकता, लाईक करू शकता, सबस्क्राईब करू शकता मार्केट अपडेटसाठी, डेली मार्केट अपडेटसाठी. आणि इथं आम्ही कोणताही पेड कोर्स किंवा पेड कंटेंट किंवा पेड प्रमोशन्स किंवा पेड ॲडवायझरी असं काही देत नाहीये तुम्हाला. हा कंटेंट फ्री आहे आणि इन्फॉर्मेटिव्ह पर्पजसाठी आहे. आम्ही कुठलीही ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट ॲडवाइस इथून देत नाहीये. जस्ट फॉर स्टडी अँड अनालिसिस पर्पज आम्ही हा कंटेंट पोस्ट करत आहोत. तर ट्रेडिंग करताना तुम्ही कॉशियसली करा आणि कुठल्या चांगल्या इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरला कन्सल्ट करूनच मग ट्रेडिंग करा स्टॉक मार्केटमध्ये. आणि इन्व्हेस्टमेंट पण स्टॉक मार्केट म्युच्युअल फंडमध्ये एक चांगल्या ॲडवायझरला कन्सल्ट करून मगच करा. तर जसं की आपण डेली बघतो इंडियन विक्स. इंडिया विक्स काय दर्शवतो तर डेली मार्केटमधील व्होलॅटिलिटी. तर आज थोडी व्होलॅटिलिटी वाढली, पण इतकी पण नाही वाढली की मार्केटमध्ये पूर्ण वरचा किंवा खालचा मूव्ह, ज्याला बुलिश किंवा बेरिश मूव्ह आपण म्हणतो, असं काही येईल. मार्केट त्याच रेंजमध्ये घुटमळत आहे. जसं की 25,807 वर आज मार्केट क्लोज झालेलं आहे. 146 पॉईंटच्या घटीनंतर 0.57%नी. तर जिथं बघू शकता आपण की व्होलॅटिलिटी एक पर्टिक्युलर पॅटर्नमध्येच राहिलेली आहे, एक पर्टिक्युलर झोनमध्येच राहिलेली आहे. एकदम सडन सर्ज व्होलॅटिलिटीमध्ये बघायला नाही मिळत आहे. त्याच्यामुळे मार्केटमध्ये मूवमेंट पण पूर्ण कॉन्सोलिडेशनमध्ये आहे. तर जिथं तुम्ही बघू शकता निफ्टीचा चार्ट की निफ्टीने एक सॉलिड बॉडी बनवलेली आहे, पण ती छोटी आहे बॉडी खूप, म्हणजे रेंज बाउंड आहे मार्केट ते दर्शवतंय. जिथं कमी व्होलॅटिलिटीमुळे मार्केटमध्ये ट्रेडिंग व्हॉल्यूम्स खूप कमी आहेत कॉन्ट्रॅक्ट्समध्ये, अंडरलाईंग ॲसेट्समध्ये. त्याच्यामुळे मार्केटमध्ये एक रेंजमध्ये मार्केट ट्रेडिंग करते. जिथं 25,500-600 ह्या लेवल्स एक सपोर्ट लेवल आहे आणि 26,000 ही एक रेजिस्टन्स लेवल आहे. तर जिथं तुम्ही बघू शकता की 50 डे मुव्हिंग ॲव्हरेज, 50 डे मुव्हिंग ॲव्हरेज आहे आणि इथं 20 डे मुव्हिंग ॲव्हरेज आहे. ते जवळपास एकमेकांजवळ आले आहेत. इथनं एक क्रॉसओव्हर झाला तर एक बुलिश मूव्ह, जर मार्केट व्हॉलॅटिलिटी इन्क्रीज झाली तर आपण एक्सपेक्ट करू शकतो. पण आत्ता 25,800, 25,700 पर्यंत खाली एक सपोर्ट आहे. तिथपर्यंत मार्केट सपोर्ट टेस्ट करायसाठी जाऊ शकतं. 25,218चा एक मेजर चार्टवर सपोर्ट आहे, जो 200 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज आहे. तिथं मार्केट एक सपोर्ट, खूप स्ट्रॉंग सपोर्ट बनत आहे 200 डे मुव्हिंग ॲव्हरेजचा. तर जसं की आपण आता ऑप्शन डेटा बघू. तर ऑप्शन डेटामध्ये आज सिंथेटिक फ्युचर क्लोज झालं 25,827ला, जिथं 25,850 हा स्ट्राईक प्राइस ॲट द मनी बनतो. तर तिथं आपण बघू शकतो 25,850 मध्ये 30 लाख कॉल ओपन इंटरेस्ट आहे आणि 61 लाख पुट ओपन, कॉल ओपन इंटरेस्ट 61 लाख आहे आणि पुट ओपन इंटरेस्ट 30 लाख आहे. म्हणजे पुट कॉल रेशो जर बघता, कॉलमध्ये ओपन इंटरेस्ट जास्त आहे, म्हणून 25,850ची जी लेवल आहे त्याच्या खालीच मार्केट आज राहिलं. 25,800 मध्ये आपण बघू की 74 लाख कॉल ओपन इंटरेस्ट आहे आणि 64 लाख, म्हणजे नेट नेट एकमेकांच्या जवळच आहे. तर 25,800ला मार्केट एक सस्टेनन्स दाखवेल, पण 25,800चं थोडं खालीही जाऊ शकतं मार्केट. 25,700ला 49 लाख पुट ओपन इंटरेस्ट आहे आणि 25,500ला 54 लाख आहे. म्हणजे पुट ओपन इंटरेस्टमध्ये आपण बघू शकता 1 कोटीच्या वरती कोणताच ओपन इंटरेस्ट नाहीये. त्याच्यामुळं मार्केट खालच्या साईडला थोडं स्लाईड व्हायचे चान्सेस आहेत. थोडा बेरिशनेस जर व्हॉलॅटिलिटी वाढली तर मार्केटमध्ये येऊ शकतो. तर कॉलमध्ये बघू शकता तुम्ही की एक मजबूत ओपन इंटरेस्ट आहे 25,900च्या स्ट्राईक प्राईसला, 1,13,00,000 कॉन्ट्रॅक्ट आणि 26,000च्या कॉन्ट्रॅक्टला आहे 1,68,00,000 कॉन्ट्रॅक्ट्स. तर तुम्ही असं बघू शकता की इथं एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे मार्केटला ह्या दोन स्ट्राईक्स नंतर. जर 26,000 मार्केटने क्रॉस केलं तर मग थोडा अपसाईड सर्ज येऊ शकतो. पण करंट मार्केट कंडिशनमध्ये मार्केट थोडं होतानाच तुम्हाला दिसेल. जर ड्रास्टिक व्हॉलॅटिलिटी इन्क्रीज झाली तर मार्केट चांगला
चांगलं स्लाईड होऊन 25,500च्या खाली पण येऊ शकतं. तर असं आपण ऑप्शन डेटा इंटरप्रिटेशन आजचं केलेलं आहे. तर आता आपण बघू ओपन इंटरेस्ट चेंज कुठं कुठं झाला. तर कॉलमध्ये बघा तुम्ही एक चांगला ओपन इंटरेस्ट ह्या तिन्ही चारही स्ट्राईक्समध्ये झालेला आहे. तर जिथं 26,000च्या स्ट्राईकमध्ये 53 लाख कॉन्ट्रॅक्ट आज वाढली. 26,000 25,900च्या स्ट्राईकमध्ये 73 लाख कॉन्ट्रॅक्ट वाढली आणि 25,800च्या स्ट्राईक प्राईकमध्ये 56 लाख कॉन्ट्रॅक्ट आज वाढली. तर ह्या तीन लेवल्सला रेजिस्टन्स फील होऊ शकतो तुम्हाला. 25,800च्या खाली मार्केट थोडं स्लाईड होऊ शकतं आणि थोडा लोअर साईडला तुम्हाला मार्केट स्लाईड होताना दिसू शकतं. व्हॉलॅटिलिटी जर कॉन्स्टंट राहिली तर मार्केट लोअर साईडला कॉन्सोलिडेट होईल. व्हॉलॅटिलिटी जर वाढली तर मार्केट थोडं जास्त स्लाईड होऊन खाली 25,500 25,200च्या अराउंड जिथं 200 डे मुव्हिंग ॲव्हरेज आहे तिथं येईल. जर तुम्ही आता क्लायंटचा डेटा बघितला तर जास्त करून ट्रेडिंग व्हॉल्यूम कमी आहेत. त्याचं कारण इथं तुम्हाला कळून जाईल की कोणच ना एफ-आय, ना डी-आय, ना रिटेल इन्व्हेस्टर, ना मोठे इंडिव्हिज्युअल मोठे इन्व्हेस्टर्स कोणच जास्त ऑप्शन आणि फ्युचरमध्ये एक डिसिसिव्ह मूव्ह घेताना दिसत नाहीये. त्याच्यामुळं मार्केट एक नेट नेट बेरिश कन्सोलिडेशनमध्ये आहे. तर आपण असं बघू शकतो की इथं थोडं मीडियम बेरिश आहेत इंडेक्स फ्युचर्समध्ये एफ-आयज आणि क्लायंट म्हणजे रिटेल इन्व्हेस्टर आहे मीडियम बुलिश इंडेक्स ऑप्शनमध्ये. तर तर ऑप्शन ट्रेडिंग करताना व्हॉलॅटिलिटी कमी असल्यामुळं तुमचे स्ट्राईक प्राईस चूज करताना व्यवस्थित चूज करा. आम्ही एक ऑप्शन ग्रीकची सिरीज पण आणली, ती बघून जरा ऑप्शन ग्रीक्सच्या माध्यमातून तुम्ही एक चांगला स्ट्राईक निवडून अल्फा थिटा डेल्टा वेगाच्या व्हॅल्यू बघून मार्केटमध्ये ट्रेडिंग करा. कारण की कसं आहे की व्हॉलॅटिलिटी कमी आहे. त्यामुळे तुमचा टाइम डिके व्हॉलॅटिलिटी मार्केट जर एकाच ठिकाणी घुटमळत राहिलं तर तुमचा टाइम डिके इम्पॅक्ट होऊन टाइम आणि व्हॉलॅटिलिटी वेगा आणि थिटा इम्पॅक्ट होऊन मार्केटचे ऑप्शनचे प्रीमियम ड्रास्टिकली घसरू शकतात. तर टाईट स्टॉप लॉस मध्ये ट्रेडिंग करा. एक लॉंग पोझिशन बनवण्यापासून जरा सावध राहा आणि व्यवस्थित इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरची सल्ला घेऊनच मगच ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग करा. हॅव अ सेफ ट्रेडिंग, हॅव अ सेफ इन्व्हेस्टिंग. भेटूयात उद्याच्या मार्केट ब्लॉगमध्ये. थँक्स.